नमस्कार. किकली तालुका वाई जिल्हा सातारा या ठिकाणी ओपनचं असं भव्य दिव्य मैदान भरतंय. त्या मैदानामध्ये प्रथम बक्षीस आहे 1,51,000. या हंगामातलं एक मोठं मैदान आहे आणि नक्कीच त्या मैदानामध्ये एक आपण 10 पैरे एक अंदाजित निवडलेले आहेत. चला बघूया कोणकोणते बैल कोणकोणत्या बैलासोबत पळू शकतात. एक अंदाजित पैरे आहेत, फिक्स ज्यावेळेस होतील त्यावेळेस मी सांगेन, परंतु एक अंदाज बघूया. तुम्हीही तुमचा अंदाज बांधू शकता कमेंट्समध्ये, नक्कीच सांगा. एक नंबरचा पैरा जो आहे आत्ता मागे मैदान झालं होतं त्या मैदानामध्ये ही जोडी पळाली होती. कारोंडेकरांचा चिक्या आणि शॉटगन मेहरबान ही जोडी पळाली होती आणि नक्कीच ही जोडी ज्यावेळी ज्या ठिकाणी प्रथमच पळाली आणि नक्कीच प्रथमच पळाली आणि सुट्टा निकाल घेतला. शॉटगन सगळ्यांना माहीत आहे काय पळते आणि सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. चिक्याचं रेकॉर्ड पण सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. गुलालाचा बेताज बादशाह येतो कोणी असू दे पैरा आणि नक्कीच हीच 100%च पळताना दिसेल किंवा असं नाहीये, परंतु बघूया पैरा काही होऊ शकतो. एक अंदाजित पैरा येते. 2 नंबरचा पैरा जो असेल अंदाजित या बैलगाडा क्षेत्रामध्ये ज्या बैलानं कमी वयामध्ये असं स्वतःचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये केलं, मुंबईच्या बिंजोडमध्ये केलं आणि आता 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये करतोय, मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा. आणि तो भुंगा आपल्याला पळताना दिसेल घोटच्या सर्जा या बैलासोबत. रॉकेट असं समजलं जातं त्या सर्जाला आणि नक्कीच ही जोडी जी आहे ती धुमाकूळ 100% घालेल, कारण की संबंध महाराष्ट्राला माहीत आहे. घोटचा सर्जा सुद्धा काय साधा सुद्धा बैल नाहीये, तो सुद्धा एवढ्या स्पीडचा बैल आहे, त्याला बैल पुरत नाही. आणि एक जर बैल पब्लिकनं दोन्ही खांदी ठाम जर बैल पळणार असेल घोटच्या सर्जासोबत, 1 नंबर हा फिक्सच असतो त्या सर्जाचा. नक्कीच सर्जा आणि भुंगा ही जोडी आपल्याला पळताना दिसेल किकलीच्या त्या मैदानामध्ये. 3 नंबरचा पैरा जो आहे या बैलगाडा क्षेत्रामधील एक टॉपची जोडी चिमण्या आणि साई ही जोडी जी आहे ती पळताना दिसेल. एक टॉपची जोडी म्हणावी लागेल. छत्रपती संभाजीनगरची जी बैल आहेत आणि नक्कीच अमित भाडे यांचा चिमण्या संबंध महाराष्ट्राला माहीत आहे. तो काय धुमाकूळ घालतोय स्वतःच्या पळण्याच्या जोरावरती. नक्कीच खूप स्पीडचा बैल आहे. नक्कीच शाकीर पठाण हे ड्रायव्हर असतील आणि नक्कीच किकलीच्या मैदानामध्ये ही 100% जोडी आपल्याला दिसेल आणि शाकीर पठाण ही जोडी 100% गुलालामध्ये ठेवण्याचा प्रयत्न जे आहेत ते करतील. खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला सुद्धा. 4 नंबरचा पैरा आहे शाकीर पठाण यांचा राजा आणि हा राजा आपल्याला पळताना दिसेल छत्रपती संभाजीनगरकरांचा त्यांचाच जलवा हा बैल. आणि जलवा संबंध महाराष्ट्राला माहित आहे काय टॉपचा बैल आहे आणि नक्कीच कुठलंही मैदान असू द्या कितीही असू द्या टॉपच्या गाड्या त्या मैदानामध्ये गुलाल हा 100% असतोच असा हा जलवा. नक्कीच छत्रपती संभाजीनगरची बैल जे आहे ते टॉपमध्ये पळतात, त्यांचं ट्रेनिंग जे आहे ते व्यवस्थितपणे दिलं जातं त्यांना. नक्कीच आपल्या बैल आहेत ते सातारा भागातील या बैलांना थोडंसं ट्रेनिंग कमी पडते, कारण का तर तिकडचे घोडा शर्यत खूप फेमस आहे शंकरपटातील. आणि नक्कीच ज्यावेळी जो बैल घोड्यासोबत पळतो तो नक्कीच स्पीडमध्ये पळतोच मैदानामध्ये. नक्कीच गरज आहे आपल्यासुद्धा सातारा भागातल्या बैलांना. ज्या मालकांना एक विनंती आहे की घोडा घ्या आणि घोड्यासोबत बैल जुंपा आणि शर्यत करा. ज्यावेळेस ट्रेनिंग घ्या आणि त्यावेळेस दाखवून द्या त्या छत्रपती संभाजीनगरकरांच्या बैलांना सुद्धा की आमची सुद्धा बैल खरंच पळतात आणि दाखवून देतील संबंध महाराष्ट्रामध्ये. बघूया चला किकली मैदानाचा 5 नंबरचा पैरा आहे महान भारत केसरी द्वारलीचा हरण्या आणि हा हरण्या आपल्याला दिसेल नितीन आबा शेवाळे यांचा पाखऱ्या या बैलासोबत. आणि हरण्याचा रेकॉर्ड माहिती आहे कुठलंही मैदान असू द्या गुलाल हा त्याच्या नशिबी असतोच असा हा हरण्या. आणि नितीन आबा शेवाळे यांचा पाखऱ्या तर गुलालाचा बेताज बादशाह माझा आवडता बैल आहे तो सुद्धा. आणि नक्कीच ही जोडी त्या मैदानासाठी सज्ज झालेली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा महान भारत केसरी हरण्या आणि शेवाळे आबांच्या पाखऱ्या या बैलाला. 6 नंबरचा पैरा आहे आपल्या या बैलगाडा क्षेत्रामधील ज्याला 12 वेळा हिंद केसरीचा किताब असलेला आपला हा बकासूर. हा बकासूर कोणासोबत पळेल? हा बकासूर पळतोय मुरुमकरांच्या सुंदर या बैलासोबत. नक्कीच एक अंदाज आहे बकासूरचा पैरा आजपर्यंत कुणालाच एवढा समजत नाहीये आणि नक्कीच आपण एक अंदाज लावतोय बकासूरच्या पैराचा. मुरुमकरांचा सुंदर सुद्धा अलीकडे गुलालामध्ये राहतोय आणि नक्कीच तो सुद्धा टॉपलाच पळतोय आणि नक्कीच बकासूरला सुद्धा तो साथ देईल. आणि नक्कीच जो बकासूरच्या जी मागे पराभवाचं जे चालू आहे ग्रहण ते सुटेल आणि बकासूर आणि मुरुमकरांचा सुंदर मोठ्या मैदानामध्ये त्या किकलीच्या दाखवून देतील संबंध महाराष्ट्राला की खरंच बकासूर सोबत हा बैल अगोदर पळाला कोरेगावच्या मैदानामध्ये, त्याच्या सुद्धा अगोदर पळाला. परंतु बघितलं
बकासूरचा आता अलीकडे थोडासा बॅड पॅच चालू आहे. नक्कीच बकासूर कमबॅक करेल आणि नक्की तो पैरा होईल, त्याच्यापेक्षा मोठा सुद्धा होईल बकासूरचा आणि बकासूर गुलाल हा 100% त्या मैदानामध्ये घेईल तर घेईलच. 7 नंबरचा पैरा आहे वाईकरांचा नंद्या आणि हा नंद्या आपल्याला पळताना दिसेल या बैलगाडा क्षेत्रामध्ये, ज्याला गरीबाचा बैल असं म्हटलं जातं, असा हिंद केसरी बाबूशेठ माने घरणीकरांचा हिंद केसरी राजा या बैलासोबत. काय रेकॉर्ड आहे या बैलाचं, सांगावं तेवढं कमीच आहे. त्याला त्याच्या परिस्थितीची जाणीव आहे आणि नक्कीच ते बघता जर बैल व्यवस्थित असेल त्या बैलाला तर तो कोणाची ही गाडी मारण्यासाठी धमक ठेवतोच. आणि नक्कीच तुम्ही काल बघितलं विराट होता त्याच्याबरोबर, विराट थोडा कमी पळाला त्याच्यासोबत, परंतु सुद्धा विराटनं सुद्धा त्याला चांगली साथ दिली म्हणून तर गुलाल घेतला. आणि नक्कीच काल वाटत होतं घरणीचा राजा 1 नंबर करेल, परंतु सुद्धा खेळ आहे, खेळामध्ये हार आणि जीत होतच राहते. आणि नक्कीच राजाचा गुलाल हा महत्वाचा होता. आणि नक्कीच वाईचा नंद्या सुद्धा खूप पळतो, पेडगावमध्ये 1 नंबर केलेला तो बैल आहे. नक्कीच बघूया. खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला, वाईकरांच्या नंद्या आणि घरणीकरांच्या राजाला. 8 नंबरचा पैरा ही जोडी सतत पळते आणि सतत मैदानामध्ये गुलाल ही 100% करते. अशी ही जोडी सगळ्यांची लाडकी किन्हीकरांचा रायबा आणि या रायबा सोबत कोरेगावचा 1 नंबरचा मानकरी असलेला हिंद केसरीचा मानकरी असलेला असा हा धामनेरकरांचा स्वराज. स्पीडचा बैल आहे स्वराज, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्याने काय स्पीड दाखवले आणि अलीकडे तो खूप चांगला पळतोय म्हटल्यानंतर तो रायबा हा त्याचा सुद्धा चांगला साथीदार आहे. नक्कीच हे कॉम्बिनेशन जर जुळलं तर 100% त्या मैदानामध्ये गोलालाच पात्र राहील ही गाडी. आता बघूया स्वराजचा पैरा तोच होतोय की दुसरा होतोय. खूप साऱ्या शुभेच्छा धामनेरकरांच्या हिंद केसरी स्वराजला आणि किन्हीकरांच्या रायबाला. 9 नंबरचा पैरा आहे या बैलगाडा क्षेत्रामध्ये, ज्याला वेगाचा शेवट सर्जा नाव दिले आपल्या सरांनी, स्वर्गवासी रणजित निंबाळकर सर यांचा सगळ्यांचा लाडका, तसेच पैलवान अभिजित भैया पवार यांचा लाडका वेगाचा शेवट 8500 हा सर्जा आपल्याला पळताना दिसेल. वाटेगाव अंबरनाथकरांचा बादल या बैलासोबत आणि नक्कीच कमबॅक पाहिजे आपल्याला सर्जाचं. आज बघितलं काल बघितलं तुम्ही गटाला सर्जाची हार झाली, कॉकटेल दोघे पळाले होते, परंतु काय होतंय शेवटी आता अलीकडे थोडीशी आपली मोठी जी नामांकित बैल थोडीशी कमी पळायला आलेत. काय होते सारखी सतत पळण्यामुळे तसं होतंय की काय समजायला झाले. नक्की छत्रपती संभाजीनगरच्या बैलांचं आपल्या भागामध्ये येऊन वर्चस्व राहतंय. नक्की याला काय होते काय कळेल आपल्या बैलांना. नक्कीच बघूया. आता चांगली जोडी पळते ही बादल आणि सर्जाची. आणि शेवटचा 10 नंबरचा पैरा घरचा साज पळताना दिसेल त्या मैदानामध्ये. छत्रपती संभाजीनगरकरांचा अर्जुन, तसेच मथुरा फार्म यांचा अर्जुन आणि त्यांचाच घरचा कंदूरचा राजा हा बैल आपल्याला पळताना दिसेल त्या मैदानामध्ये. आणि नक्कीच अर्जुन आणि कंदूरचा राजा दाखवून देतील त्या मैदानात घरचा साज काय पळतो. हे होते अंदाजित संभावित 10 पैरे. ज्यावेळेस फिक्स होतील त्यावेळेस मी सांगेनच. आणि कुणाला जर फिक्स पैरे हे माहीत असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगा 14 तारखेच्या किकली मैदानाचे. धन्यवाद.